हाय सगळ्यांना, शुभ सकाळ। माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आई गावरायली सकाळीच गहू आलेच होते वाटते, गहू गावाचे। आणि आज आमच्या बकऱ्या घरीच आहेत। बकऱ्याचा काही मेळ नाही चारायला, पण दादानं चारा आणून ठेवला आणि दादा गेले वावरात। चारा बांधला, खाल्ला, आणखी बांधायचा आहे। पण आता मी घेतो चहा। आणि रुपा काय करू राहिली? रुपाचं चालू आहे स्वयंपाक। आज जराशी मी उशिरा उठली म्हणून सगळं रुपाचा स्वयंपाक चालू आहे। आणि भाजी केली आज तुरीची डाळ फोडणीची। आणि चला एकदा पाहून येऊ प्रज्वल काय करू राहिला। प्रज्वलचं काय चाललं? प्रज्वलची चालली आंघोळ। आंघोळ झाली आता प्रज्वलची। आज प्रज्वलनं नाश्ता आंघोळीच्या पहिलेच करून घेतला। आणि आज सगळे कामं उरकली रुपानं पटापट, कारण की आज चालले आमच्या घरचे पाहुणे। एका महिन्यानंतर झाला 1 महिना कंप्लीट। पाहुण्याची शाळा चालू झाली नाही व कंप्लीट झाली 6 तारखेला महिना शाळा चालू झाली म्हणून पाहुणे चालले। शाळा जर नसती तर पाहुणे गेले नसते। मला कायले म्हणते बाई कोणी हो माय, मी तर सारा इथल्या डोळ्यात खुपतो। आंघोळ केली मस्त चकाचक। आणि रुपाचा चालू आहे स्वयंपाक। संध्याकाळी लवकर डब्बा करून द्यावा लागते प्रज्वलने। संध्याकाळी त्याच्या पप्पाचा आणि गाडीत खायला पण। हे चहा गरम करून राहिली मी। चहा पिऊन घेतो आता पहिले। आई ना आंब्यावाला आला ना, पाय ना आंबे कसे आता रस करा लागेल ना। मी चहा पिऊ राहिली बा, थांबवतो मग। आंबे घेतले, आईनं थांबून ठेवला होता आंबेवाला। आता राहिले फक्त भांडे आणि माझे कपडे। या जेवायला झाले सगळे काम। रुपाय बसली। तू जेवत नाही का? मग जेवता? मी प्रज्वल जेवून घेतो। आता पाणीच पिते का घासा परत? प्रज्वलन मी काय तुरीची डाळ, आंबा आणि लाल मिरचीची चटणी आणि पोळी। या मग चहा घ्यावे। चहा ठेवेल असते आणि मलाच गरम करून प्या लागते। आज जरा लवकर उठली मी, कारण आज लवकर स्वयंपाक करायचा आहे। चहा पितो पहिले, 9 लागतो स्वयंपाकाले। रुपानं मस्त चहा करून ठेवला, अद्रक टाकून काळा। बाहेर सगळा पसारा पडला आणि रुपा करते बाहेरचा पसारा, मी करतो स्वयंपाकाचा। आता दाखवतो मी तुम्हाला बाहेरचा पसारा। रुपा घासून राहिली दुपारच्या जेवणाचे भांडे आणि चहाचे। हे पहा आमच्या बकऱ्याचा पसारा तर रोजच असते। पहा कसे घमिले वाजवतात, खातात आणि उलटे करून वाजवतात। आईच्या चालू आहे तुळशा सरळ करणं। डाळ वाहू टाकली होती आज तुरीची। पाणी आलं की फुगते ते बाहेर असली की, म्हणून डाळ वाहू टाकली तुरीची। आणि बंधूंना चालवला चारा बैलाला टाकायले। झाडझुड राहिली, पण आता मी लागतो स्वयंपाकाले। आणि मी घेतो आता पीठ चुरून मांडायचं पीठ। मांडे करायसाठी मांडायचं पीठ लवकरच चुरून ठेवावं लागते, कारण ते मुरायला टाइम लागते ना म्हणून। आणि किती चुरव पीठ? म्हणजे त्या दोघं आपल्या कायचं झालं पाहिजे ना, आपलंय का आपल्याला पाहिजे का? बोलू पण देणार ना, करते ना बाई, व येतात ना तिले। येत नाही का प्रज्वलच्या मग करू? आता बाहेर गेला ना तो, मग देते माझी सरे बरं। पीठ चुरून आता हे ठेवतो मुरायला आता। आणि मला काढायचं आता बाहेरचं झाडून।
गेटच्या बाहेरचं मास नावार असते ते झाडून दी. पीठ चुरून ठेवतो आता. मूर्ती मस्त ना आता काढतो झाडून. चला आता बाहेरचं वातावरण पाहू. झाडझूड झाली की नाही रुपाची. हो बकऱ्या कोण नेल्या वा चारायले. आईनं बकऱ्या सोडल्या जराशा फिरले की मस्त पाणी पितात ते. रुपाची झाडझुडे झाली चकचक. बाहेरचं राहिलं का दार झाडायचं. अरे देवा. हे पा बाहेरचं शेण आणि बाहेरचं झाडाचं राहिलं. एवढं घेतो आता झाडून. आली का बकरं कुकडे नेल त्या दिसली तर नाही मला. मी पायाने आली तर झाली आता झाडझूड बाहेरची घरातली सगळी. आता घेतो चूल पेटून. हा कुकडा आहे बाई प्रज्वल. त्याला काऊन नाही आणलं बनाव. आणले आईनं बकऱ्या घरी. मस्त फुगून आणलं. काय टाकलं माहिती आहे ना. काय टाकलं हा तुले समजत नाही का याचं की नाही घरी. ते कपडे भरून ठेव. मी करतो स्वयंपाक. त्यांना चूल नाही पेटू राहिली इकडे. पहिलीच तुरट्याची मुठगीची बहिणी काय आला होती. घरातून सगळा पसारा आणलो. चूल पेटली मस्त. हे पार अन्न मांडे ठेवायले. पिठाचं पैपाट तेल घेतो आता लवकर मांडे करून. कारण उशीर झाला लय मांडे करायला. प्रज्वलच्या डब्यापुरते झाले की झालं. डब्यावर मांडे दिले की खराब नाही होते आणि पोळीपेक्षा चांगले लागतात. म्हणून प्रज्वलच्या डब्यावर देणार आवाज मांडे. रान्न देतो पहिले चुलीवर ठेवून तपते मस्त. अजून प्रज्वलचे कपडे भरायचे राहिले. सगळे काम राहिले. स्वयंपाक राहिला. घरात नाहीत ना आद्या वाटते. आता घरात हे आवाज नाही. मग काय तर तो काय हे करू राहिला. घरात असताय आवाज नाही देऊ राहिले. आज सकाळी त्याला खेळायला नाही जाऊ दिलं. त्याचं सगळं मूडच ऑफ झालं होतं. प्रज्वलले याती एखादं भरणार भली कपडे काढा म्हणा ते. त्याचं त्याला माहित. भले मस्त आंबे होते पण सकाळचे आहे की नाही. रुपा रस करू राहिली. दाखवतो तुम्हाला मी. कापला तर खाल्ला नाही कोण. आणि खा नाही वाटे रातचे आंबे म्हटलं. मग अशी तर खाल्ली नव्हत्या ना. हे पा रुपा करू राहिली रस बाहेर बसून. आणि मी टाकून घेतो आता मांडे. मांडे टाकल्यावर प्रज्वलची तयारीच करायची. येणार रे झाडं टक्करायला लसूण अद्रक वाटीत आहे. आज जवायसाठी मांडे टाकायला लागत तर मस्त केलं माय रान्न. हे इंधन एकदम मांडा उतूनच येऊ राहिला. रान्यावर टाकला की नाही तसं आहे. मयाचाच दिला आहे तो. कितीचे घेतले होते आंबे. जवाई का नाही आमच्या मांड्यांचे हाल बिन बादल बरसात. आता लोक काहीच नव्हतं. तिने मातीन भरलं का खाली पडला होता का. फळ मागतात. कमी आलं तर बरं होईल. नाही तर बघा गाईज पावसाचं मांडेचं. हे पा मांडे टाकायला बसलो तर वातावरण तुम्ही पाहिलंच कसं होतं. तर आता येऊ राहिलं पाणी. जास्त पण नाही येऊ राहिलं. जास्त पण नाही. पण हे फुटते ना रान. पाहू दे मांडे दाखव रे यांना. प्रजू हे एवढे मांडे झाले. एवढा स्वयंपाक झाला. आमनं एवढा स्वयंपाक झाला. आई हा मांडा हे लोक छत्री घेऊन बसली चुलीवर. तरी पडतोय बघा. हो ना. कुठल्या राजू का डोळ्यात
चला मांडा झाला आता. रांना नेतो घरात, गॅसवर करतो राहिले तेवढे मांडे. पण चुलीवर लय मस्त मांडे येतात. पण आता काय करणार, पाण्यानं केलं हे. पाणी झालं चालू. एवढेच मांडे राहिले आता. आणि आणलं घरात. घरात बी लाईट जायला. लाईट गेली, पाणी आलं तर. काय ती तंबे चालू होते या मांड्याचे आज. बरंच झालं पसारा घरात आणला. पाणी चालू झालं सगळं. ते बॅनर नाही काढलं का? बॅनर काढलं नाही का बाजीवरला? नका, पाणी चालू झालं. झाला स्वयंपाक, उरकलं सगळं. आता देतो पाहुणेले जेवण. पाहुणेला ह्या चटणी खाय. रस मांडायचा पाहुणचार केला पाहुणेले. पण पाहुणेले पाहिजे चटणी. ही चटणी खाय पाहुण्याचा चालू आहे जेवण आता. आणि कपडे बिपडे सगळं भरलं, दाखवतो तुम्हाला. हे सगळं भरलं पिशवीत. बॅग नाही आणली चटणी खाया पाहुण्याला. पाहुण्याच्या पप्पानं आणली नाही बॅग अप्पल्याले. आई बांधू राहिली पाहुणे संग डब्बा आता. मांडायची शिदोरी. आणि रूपाचा चालू आहे स्वयंपाक. आता शिदोरी बांधली की झाली, निघले पाहुणे आता. बंधू आल्यावर, बंधू घरी नाही. काय केली पाहुण्यासंग द्यायला पाहिजे? वड्या आणि रस बी द्या. रस आपस त्याचे पप्पा खाती नव्हते गाडीत. मग ते आलं म्हणून मांडे करणं थांबले, नाही तर डबल पीठ चुरलं असतं. म्हणून आता रूपा करू राहिली पोळ्या. पाहुण्याचं जेवण झालं. पाहुण्याचा डब्बाही बांधला मांडईत. आणि आता आमच्यासाठी आहे पोळ्या. निघले पाहुणे आता. पाणी चालू आहे ठोकावर ठोक. बाहेर येऊन उभे राहिले पाहुणे. आला का तो? निघले आता पाहुणे. चालली पाहुण्याची गाडी. बाय प्रज्वल.